पंच रेडी आहेत, गोलंदाज रेडी आहेत, स्कोरर युट्यूब संदीप अत्यंत चांगला चेंडू निर्धाव असा हा चेंडू संदीप यांचा स्ट्राइक वर आहे ईश्वर जाधव, नॉन स्ट्राइक वर आहे विजय राठोड. मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने हा चौकार आलेला आहे ईश्वर जाधव यांच्या बॅट मधून. संदीप फुलटॉस चेंडू अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे नितीन चव्हाण यांनी. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. संदीप पुन्हा एकदा एक चांगला चेंडू या मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव मिळेल. संदीप पुन्हा एकदा विजयसाठी विजय आहे स्ट्राइक वर. धावसंख्या झालेली आहे 7 बिनबाद 7. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी संदीप कडून. विजय आहे स्ट्राइक वर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न एक छोटीशी अपील मात्र षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. दुसऱ्या षटकाची गोलंदाजीसाठी गणेश चव्हाण आलेला आहे. गणेश जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. गोरमाटी नायक हा संघ
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निर्धाव असा हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 8. अत्यंत चांगला चेंडू गणेश यांचा. फलंदाज देखील या चेंडूचा समजू शकलेले नाही, थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. आखू टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने. खणखणीत षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा ईश्वर साठी. अत्यंत चांगला फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, चौकार. स्ट्राइक वर आहे ईश्वर जाधव. 17 धावांवर फलंदाजी करतायत ईश्वर. आक्रमक फलंदाजी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. पुन्हा चव्हाण. आखूड टप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी याला वाईड दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. बंजारा युवा क्रिकेट प्रीमियर लीग 2026 पर्व 3 जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस आहे. अत्यंत चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षक, पंचांनी याला वाईड दिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 20. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, खणखणीत चौकार. डी फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 24. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. संदीप, जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून.
एक छोटीशी अपील, मात्र पंचांवर काही एक परिणाम नाही. संदीप चव्हाण अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतात. विजयीसाठी संदीप रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी बचावलेले आहेत. फलंदाज विजय राठोड. विजय राठोड यांना जखडून ठेवलेला आहे. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे, खेळपट्टीवरून कृपया आपण चालू नये, खेळपट्टीच्या बाहेरून चालायचं आहे. या खेळपट्टीवर अजूनही खूप सारे सामने आपल्याला खेळायचे आहेत. संदीप अत्यंत चांगला चेंडू आणि गडी बाद झालेला आहे. विजय याला परतावा लागेल. संदीपने पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. मोनूजी कृपया आपण थांबून घ्यायचं आहे. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, त्यावेळेस जायचं. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांच्या ठिकाणी कोणी जायचं नाही, कुठल्याही खेळाडूने. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. इतर कोणत्याही खेळाडूने त्या ठिकाणी जायचं नाही. गोरमाटी नायक या संघाची धावसंख्या आहे 24. एक गडी बाद झालेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी टाकतात संदीप. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. तिसऱ्या पंचांनी बाद दिलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. नवीन फलंदाज नाव श्याम जाधव पोहोचलेले आहेत. पंचांना विनंती आहे, पटावर सामना सुरू ठेवायचा आहे. खेळपट्टीच्या बाहेरून चालायचं श्यामजी. 3 बॉल झालेले आहेत. संदीप पुन्हा एकदा श्यामसाठी जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. ज्या ठिकाणी 1 धाव मिळणं अपेक्षित त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण द ग्रेट बंजारा या संघाकडून. संदीप पुन्हा एकदा श्यामसाठी
धावसंख्या झालेली आहे 26. एक गडी बाद झालेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर ही स्पर्धा रंगत आहे. या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. फुलटॉस चेंडू, त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार आलेला आहे. 6 धावा मिळतील. श्याम जाधव यांना. धावसंख्या झालेली आहे 32. षटकातील शेवटचा चेंडू श्याम साठी. संदीप पुन्हा एकदा, आणि यावेळेस मोठा फटका खेळलेला आहे. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. तीन षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 38. एक गडी बाद झालेला आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. शरद आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चौथ्या षटकाची गोलंदाजी. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. अत्यंत चांगला चेंडू शरद यांचा. चेंडू आणि पायाचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. शरद या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेलं होतं. केवळ एक धाव मिळेल. श्याम ईश्वर जाधव यांना. स्ट्राईकवर आहेत श्याम जाधव. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांनी देखील
शरद चांगला चेंडू, पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे वाईडच्या स्वरूपात. गोरमाटी नायक या संघाने नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात केलेली आहे. श्याम जाधव स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समाधान उपस्थित, केवळ एक धाव मिळेल. शरद चव्हाण अत्यंत काटकसरीने धावा देण्यामध्ये पटाईत आहे. महत्वाच्या क्षणी गडी बाद करण्यामध्ये पटाईत आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पाहूया आपल्या संघाला एखादी ब्रेक थ्रू मिळवून देतो किंवा कसे. गोरमाटी नायक संघ 41 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करताना डावखुरा फलंदाज ईश्वर जाधव. मोठा फटका यावेळेस ईश्वर जाधव यांचा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवन चव्हाण उपस्थित. कुठलीही चूक जीवन यांनी केलेली नाही. एक सुंदर झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. गडीबाद झालेला आहे ईश्वर जाधव. 22 धावांवर हा गडीबाद झालेला आहे. 12 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 3 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. नवीन फलंदाज त्यांची जागा घेतील बबलू. चला पटापट सामन्याला सुरुवात करायची आहे. बबलू पवार पोहोचलेले आहेत. बबलू पवार आणि श्याम जाधव यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची. शरद पुन्हा एकदा बबलू पवार साठी दुसरं यश मिळवून दिलेलं आहे शरद यांनी. अत्यंत चांगला चेंडू, एक छोटीशी अपील, पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. बॉलिंग साइडचा हा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे किंवा काय पाहायचं आहे. बॅटिंग साइडचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे आणि यावेळेस बॉलिंग साइडने रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या आहे 42. 2 गडी बाद झालेले आहे. चौथं षटक सुरू आहे. कृपया खेळाडूंनी शांतता पाळायची आहे. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. शरद जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून पुढचा चेंडू. शरद स्ट्राइक वर आहे बबलू पवार. अत्यंत चांगला चेंडू. या ठिकाणी धावबाद होण्यापासून वारंवार बचावलेले आहेत बबलू पवार. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना शरद
या षटकात शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चार षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 41. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रति षटक 10.25च्या सरासरीने धावसंख्या बनवताना गोरमाटी नायक हा संघ मालक मोनूजी चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 4 षटक झालेली आहेत. 5व्या षटकाची गोलंदाजीसाठी नितीन भाऊ कृपया पाण्यावाल्यांशी संपर्क साधून. पाणी आहे. ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध आहे. कृपया याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. चला पुढचं षटक. आकाश चव्हाण आलेले आहेत. स्ट्राईक वर आहेत बबलू पवार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. आकाश एक चांगला चेंडू. त्या ठिकाणी जीवन चव्हाण उपस्थित आणि गडी बाद झालेला आहे. श्याम जाधव तिसरा गडी बाद झालेला आहे. श्याम जाधव बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत महेश चव्हाण. चला महेश पटापट जायचं आहे. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. पाचवं षटक सुरू आहे आकाश चव्हाण यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. 42. 4 षटक संपलेले आहेत. एक चांगला चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. एक धाव मिळेल. आणि रिव्हर्स स्वीप यशस्वी झालेला आहे. डी फाईन लेगच्या थर्ड मॅनच्या दिशेने एक खणखणीत षटकार लगावलेला आहे फलंदाज
बबलू पवार यांनी पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे 49. 3 गडी बाद झालेले आहेत. गोरमाटी नायक या संघाने नाणेफेक गमवून पहिल्यांदा फलंदाजी करताना. कृपया यानंतरचा जो सामना होणार आहे लक्ष्मण बापू पलटण वर्सेस लाखा गोर अवेंजर, दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. एक मोठा फटका या ठिकाणी मारलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा खणखणीत षटकार बबलू पवारच्या बॅटमधून आलेला आहे. बबलू पवार अत्यंत आक्रमक फलंदाज. आकाश चव्हाण, एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 55. 3 गडी बाद झालेले आहेत. यापुढील सूत्रसंचालनासाठी मी प्रसिद्ध हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचं हिंदी समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो 5 ओवर के बाद रन संख्या है 55. 3 बहुमूल्य विकेट खोए. बबलू पवार खेल रहे 12 रन पर और महेश खेल रहे 1 रन बनाकर. छठी ओवर की गेंदबाजी देखिए फिर आया है शरद चौहान. शरद चौहान एक ऊंचे कद के खिलाड़ी है और महेश चौहान छोटे कद के. ऊंचा शॉट खेला है. खिलाड़ी नीचे है जीवन, और जीवन ने क्या आज तक नहीं पहुंच पाया. जीवन अंदाजा, और ये क्या 4 रन मिलेगा. जहां पर एक विकेट मिलना चाहिए था वहां 4 गए. अचूक है. गेंदबाज करे भी तो क्या करे. गेंदबाज के हाथ में कुछ नहीं होता, पूरा माहौल फील्डरों के हाथ में होता है. एक बार फिर अच्छा प्रयास, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. विकेट कीपर मिस कर बैठे और अंपायर ने दिया इस गेंद को वाइड. टीम की रन संख्या पहुंची अब 60 रन. छठी ओवर की गेंदबाजी चल रही है शरद चौहान द्वारा, और सामने है महेश चौहान. 5 रन बनाकर खेल रहे हैं महेश ने अभी भी एक चौका लगाया है. और जबरदस्त प्रयास, हल्की सी अपील हुई अंपायर पर, उसका कोई असर नहीं. उत्साह में ज्यादा, विश्वास में कम. शरद वापस लय में आ चुके हैं. लाइन और लेंथ पकड़कर गेंदबाजी करे, लेकिन महेश चौहान की निगाहें भी अब पूरी तरह से जम चुकी है. महेश चौहान भी हिट करने के लिए तैयार. शरद की अगली गेंद को, काफी अच्छी गेंद, अंपायर कहता हुआ इशारा वाइड. नाराज है वहां पर शरद, क्योंकि गेंद पड़ने के बाद हल्की सी अंदर आई थी, लेकिन वहां पर दक्ष पंच मौजूद. छोर बदला है शरद में अब महेश चौहान के लिए. महेश चौहान 125 के स्ट्राइक से खेल रहे हैं. शरद महेश के लिए एक गेंद, दिशाहीन गेंदबाजी कही जानी चाहिए शरद की. चाहते तो थे कि गेंद को टर्न कराया जाए, लेफ्ट स्टंप को मार्क किया जाए, लेकिन फंसे पूरी तरह से शरद.
एक बार फुल टॉस बनाकर खिलाया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, सीधे 6 रनों के लिए। आजो 6, जबरदस्त प्रहार, गेंद सीमा पार। अब 4 गेंद फेंक चुके हैं, 2 गेंद आनी शेष है। शरद की टीम की रन संख्या पहुंची है अब 67 रन। जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं महेश, जो कि केवल 5 गेंदों में 11 रन बनाकर स्ट्राइक पर है। शरद चाहते तो है इनको आउट करना, लेकिन शरद पर हावी हो रहे हैं महेश। छोटे खिलाड़ी होने के बावजूद भी बड़ा प्रहार कर रहे हैं। 4 गेंदें हो चुकी है। शरद 5वीं गेंद लेकर आएंगे महेश के लिए। क्या महेश इस बार फिर प्रहार करेंगे शरद के ऊपर? पूरी तरह से तैयार है वहां पर महेश, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और गुड शॉट खेला है। वहां पर खिलाड़ी है आकाश। आकाश एक जॉन्टी रोड है, वहां से एक खिंडार है, उनके पास अच्छी तकनीक है बॉल को कलेक्ट करने की। और इस प्रकार आखिरी गेंद रहेगी शरद की। टीम की रन संख्या 68 रन। छठी ओवर की आखिरी गेंद, सामने बबलू पवार। बबलू पवार ने भी अच्छे कारनामे किए हैं, 2 छक्के लगाकर 12 रन पर खेल रहे हैं। 4 जबरदस्त छक्के दोनों बल्लेबाजों द्वारा। एक गेंद काफी अच्छी, बाल बाल बचे और संपन्न हुआ। बल्लेबाज भी हल्की नाराजगी जता रहे हैं कि गेंद वाइड होनी चाहिए थी, लेकिन अंपायर वहां पर काफी दक्ष है, अच्छे अनुभवी अंपायर है। लेग स्टंप पर के ऊपर से गेंद निकली, इसी वजह से अंपायर ने इसको सही गेंद साबित किया। ओवर संपन्न हुआ। 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 68। इस प्रकार से रन रेट चलता रहा तो कम से कम 91 तक ये टीम पहुंच जाएगी, लेकिन 12 गेंदों में जबरदस्त प्रहार करने होंगे बबलू और महेश को। महेश अब स्ट्राइक पर आए हैं, सामने है आकाश चौहान। छोटे कद के खिलाड़ी आकाश, लेकिन आकाश राइट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी कर रहे हैं। सामने है महेश बाबू। महेश बाबू भी 12 रन बनाकर खेल रहे हैं, जबरदस्त उनकी भी बल्लेबाजी चल रही है। लेकिन अब सामने है आकाश, एक अनुभवी गेंदबाज है आकाश। अच्छी लाइन और लेन पकड़कर गेंदबाजी करते हैं, ज्यादा खुलने का मौका नहीं देते। तेज निकलती है उसकी गेंद, हल्की सी कटर भी फेंकते हैं आकाश चौहान। सज्ज रहना होगा महेश बाबू को। महेश बाबू 12 रन बनाकर खेल रहे हैं और छोर बदलते हुए आकाश। ऊंचा शॉट वहां पर है आकी, और आकी यहां पर कैच छोड़ चुके हैं। ऐसी उम्मीद नहीं थी कि आकी से आकी के हाथ से कैच छूटते, हमने आज तक देखा नहीं है, लेकिन पहली कैच उनके हाथों से यहाँ फिसली। एक आसान सा कैच था, पकड़ना चाहिए था ऐसे कैच को, लेकिन गेंद काफी घूम रही थी, तेज घूम रही थी, इसकी वजह से उनके हाथ से फिसल गई। अब छोर बदला है, अब बल्लेबाजी के लिए है बबलू पवार। बबलू पवार आकाश को। जबरदस्त ड्राइव, उतनी अच्छी वहां पर फील्डिंग, देखते रह गए, लेकिन एक रन से नहीं रोक पाएंगे क्योंकि तेज स्ट्रोक खेला था। उतनी अच्छी वहां पर फील्डिंग फील्डर्स की, जबरदस्त फील्डर वहां पर मौजूद है। काबिल तारीफ फील्डिंग आकाश चौहान एक बार फिर बॉलिंग मार पर जा रहे हैं। सामने महेश बाबू। महेश बाबू अब पूरी तरह से सेट हो चुके हैं दोनों बल्लेबाज। आखिरी 10 गेंदें शेष है, 10 गेंदों में बड़ा लक्ष्य रखना चाहेंगे। शॉट खेला है, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद अब यहाँ पर हबर का इशारा, 4 रन। जबरदस्त नजाकत भरा हुआ स्ट्रोक महेश बाबू के बल्ले से निकला और टीम की रन संख्या को पहुंचाया है 74 रन। जबरदस्त प्रयास तो किया था वहां पर खिलाड़ी ने, लेकिन पहुंच नहीं पाए। महेश बाबू अब पूरी तरह से
सेट हो चुके 17 रन बनाकर अब खेलने के लिए तैयार। ये फुलटास गेंद थी, इसको खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ, गेंद निकली और बल्ला घुमा बैठे। एक आसान सा लक्ष्य था, इस गेंद को खेलना चाहिए था महेश बाबू को। अब महेश बाबू एक बार फिर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, दो जोनदान के साथ खेल रहे हैं महेश बाबू, तो यकीनन वो प्रहार करेंगे आकाश के ऊपर। और बल्ला चलाया लेकिन हल्की सी अपील हुई, अंपायर का था इशारा वाइड। वाइड को बचाने के लिए अक्सर विकेट कीपर अपील करते हैं, लेकिन नकारा अंपायर का भी वहां पर चुस्त। अच्छी अंपायरिंग कर रहे हैं आकाश, एक बार फिर दिशाहीन गेंदबाजी के बाद अब लौटना चाहेंगे। पटकी हुई गेंद थी, इस बार बाल बाल बच्चे शॉर्ट गेंद थी, इसको घुमाया लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई। पहले ही घुमा बैठे बल्ला और बाद में गेंद आई, मिसअंडरस्टैंडिंग हुई। अब ओवर की आखिरी गेंद, रन संख्या 75 रन। सामने महेश बाबू। जी हाँ तो दोस्तों ऊंचा शॉट खेला है, गेंद तारामंडल में, खिलाड़ी नीचे है और दर्शक बन बैठेंगे 6 रनों के लिए। डीजे वाले भैया रेडी रहो यार। सात ओवर के बाद रन संख्या 81 रन। अभी भी 6 गेंद यानी शेष है और कैप्टन इस 6 गेंद के लिए किसको आमंत्रित करते हैं, क्योंकि महेश बाबू और बबलू दोनों क्रीज पर मौजूद है। 23 रन बनाकर खेल रहे हैं महेश और बबलू खेल रहे हैं 13 रन बनाकर। तो पार्टनरशिप 39 रनों की हो चुकी है 17 गेंदों में, दोनों को एक एक जीवन दान मिला है। आखिरी ओवर की जवाबदारी लेकर आ रहे हैं नितिन चौहान। नितिन चौहान सामने रहेंगे उनके महेश बाबू, जो कि 23 रन बनाकर खेल रहे हैं। 11 गेंदों का सामना किया, जबरदस्त उन्होंने 2 चौवे और 2 गगनचुंबी छक्के लगाए हैं। तो क्या आखिरी ओवर में भी यही प्रहार जारी रखेंगे महेश बाबू, या फिर नितिन चौहान उनको डगआउट में भेजेंगे, क्योंकि नितिन चौहान भी एक अच्छे अनुभवी गेंदबाज है। लेकिन सामने अब बबलू पवार चारों ओर निगाहें फैलाकर देख रहे हैं कि किस तरह खेला जाए, कौन सी जगह पर गैप है, क्या मैं खिलाड़ी को बीट कर पाऊंगा। इस प्रकार बबलू अपने मस्तिष्क में विचार साझा कर रहे हैं। नितिन आखिरी ओवर की गेंदबाजी लेकर आए हैं, सामने बबलू पवार, ये दोनों के बीच में थरार। अच्छी गेंद, यॉर्कर लाइन की गेंद थी, पूरी तरह से इसको खेला है बबलू ने और 1 रन लिया आसानी से। अब स्ट्राइक दी है महेश बाबू को। महेश बाबू एक छोटे बच्चे के समान लग रहे हैं, लेकिन काफी प्रतिभाशाली खिलाड़ी। 2 गगनचुंबी छक्के लगाना इतना आसान नहीं है ऐसे धुरंधर बल्ले गेंदबाज को, लेकिन महेश बाबू अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। क्या एक बार फिर महेश बाबू प्रहार करेंगे नितिन के ऊपर? इस बार अच्छा कलेक्ट नहीं हुआ गेंद, फिर एक डॉट गेंद तो नहीं कही जाने, 1 रन मिलेगा। इक्का दुक्का चल रहा है, तो यही अच्छी रणनीति नितिन की, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा से ज्यादा ब्लैक होल में गेंद डाल रहे हैं, इसलिए बच रहे हैं। वहां पर अब बबलू की बारी, 2 गेंदों पर 2 रन बना चुके हैं। इसी प्रकार से 6 रन मिलेंगे खेलते रहे तो, लेकिन यहाँ बड़ा शॉट खेलना होगा बबलू को। और वो एक बार फिर अच्छी कोशिश वहां पर, लेकिन मिसफील हुई हल्की सी गणेश चौहान द्वारा और नतीजा 1 रन मिलेगा। बबलू ने स्ट्राइक दी फिर महेश बाबू को। महेश बाबू आखिरी 3 गेंद है, 3 गेंदों में बड़ा हिट करने की कोशिश करेंगे, लेकिन काबिले तारीफ आखिरी ओवर की गेंदबाजी करे नितिन, ज्यादा से ज्यादा ब्लैक होल में यॉर्कर लाइन की गेंदबाजी कर रहे हैं। एक बार ऊंचा शॉट खेला है, इस बार पट्टे में गेंद और जाएगी बहुत दूर, ऊंची दूरी और 6 रनों की मंजूरी। चलो भैया बजाओ डीजे।
डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे। नितिन चौहान आखिरी 2 गेंद फेंकेंगे रन संख्या 90। अभी भी 2 गेंदों में क्या एक और प्रहार आएगा? प्रयास किया, बाल बाल बचे वहां पर, गेंद बल्ले से काफी नजदीक से गुजरी। आखिरी गेंद रहेगी नितिन की। नितिन इस ओवर में किफायती गेंदबाजी की है नितिन ने। आखिरी ओवर में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता, लेकिन नितिन ने साबित कर दी को अच्छे गेंदबाज है। इस बार पटकी हुई गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड करार दी जाएगी। और मैं आपको बता दूं, लाखा गोर एवेंजर यहाँ पर जीत हासिल कर चुकी है, उनको टाइम मिला है लक्ष्मण बाबू पलटन की ओर से। अब वसंतराव नायक लायंस वर्सेस सामादादा फाइटर, इन दोनों के कर्णधार से विनती करूंगा, आखिरी गेंद हो जाएगी सीधे 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 6 रनों के लिए। भैया बजा दो जोरदार। समय के अनुरूप
आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला थर्ड स्लिपच्या दिशेने टोलवलेला आहे. निर्धाव असा हा चेंडू. पुढचा चेंडू ईश्वर जाधव यांचा हा चेंडू, याला रक्षात्मक पद्धतीने फॉलो थ्रो मध्ये अडवलेला आहे. ईश्वर जाधव यांनी 5 सामन्यात 6 गडी बाद केलेले आहेत. ईश्वर यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि देखणा असा हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे शरदच्या बॅट मधून. आक्रमक फलंदाज डीजे. ईश्वर जाधव पुन्हा शरद साठी. पुढचा चेंडू ईश्वर यांचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईड दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. एक सुंदर फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेच्या पार, चौकार. एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, खणखणीत षटकार शरदच्या बॅट मधून आलेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू. चला पुढचा चेंडू, पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे शरद यांनी. षटक संपलेला आहे. स्ट्राईक आपल्याकडे जवळ ठेवलेली आहे. 17 धावांवर फलंदाजी करतायत शरद. एक भरवशाचा फलंदाज आहे शरद. शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबून सामना जिंकून देण्याची क्षमता शरद आणि राकेश मध्ये आहे. अनेक मोठ्या सामन्यामध्ये खेळण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज नवीन आलेले आहेत, नाव सांगायचं आहे. अरुण जाधवजी कृपया नाव सांगा आपण
गोलंदाज विजय आलेले आहेत. विजय राठोड राईट आर्म ओव्हर द विकेट शरद साठी. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे पुढचा चेंडू पंच ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईड दिलेला आहे. पंच अत्यंत अनुभवी आहे, अनेक मोठ्या सामन्यामध्ये त्यांनी पंच म्हणून काम केलेलं आहे. पुढचा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. निश्चितच आपल्या संघासाठी 4 बहुमूल्य धावा या खेळाडूने वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू विजय यांचा शरद साठी. एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दुसरं षटक सुरू आहे. विजय राठोड पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार. चार चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू विजय राठोड यांचा. या चेंडूला मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. कुठलीही धाव दोन्ही खेळाडूंना काढता येणार नाही. विजय पुन्हा एकदा शरद साठी. आणि लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून हा चौकार आलेला आहे खणखणीत शरदच्या बॅट मधून. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 35. अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 10.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. कृपया अधिक वेळ घेऊ नये. नितीन जाधवजी, आपण कृपया या पुढचा जो सामना होणार आहे वसंतराव नाईक लायन्स वर्सेस सामदादा फायटर्स, यांनी तात्काळ नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे राकेश आणि शरद यांनी.
तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज आहे एक चांगला फटका शरद यांचा लॉंग ऑनच्या दिशेने या चेंडूला अडवलेला आहे. निश्चित एक धावा मिळेल. आणि तिफळाची झालेले आहेत राकेश. धावसंख्या आहे 37. एक गडी बाद झालेला आहे. अरुण जाधव यांनी आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. जीवन अरुण जीवनसाठी एक चांगला चेंडू आणि एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू गेलेला होता. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. चार चेंडू झालेले आहेत. कृपया तिसऱ्या पंचांनी ऍक्शन चेक करायची आहे. गोलंदाजाची शैली चेक करायची आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. गोलंदाजाची शैली या ठिकाणी तपासायची आहे. स्क्रीनवर कृपया दाखवायचं आहे आपण. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू जीवनसाठी अत्यंत अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अरुण जाधव केवळ अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय असा हा फटका जीवन चव्हाणच्या बॅट मधून आलेला आहे.
डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चौकार आलेला आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. संघाच्या मदतीला जो खेळाडू धावून येतो तो खरा खेळाडू. आता आपल्या संघाच्या मदतीसाठी कोणता गोलंदाज धावून येईल किंवा कोणता फलंदाज आपल्या संघाला विजयी पथावर नेईल येणारी वेळ सांगेल. बॉलर नेम सांगायचा आहे. श्याम. श्याम आलेले आहेत. श्यामने गोलंदाजीमध्ये देखील आपली चुणूक दाखवलेली होती, फलंदाजीमध्ये देखील आपली चुणूक दाखवलेली होती आणि यावेळेस आलेले आहेत गोलंदाजीसाठी. संघाची धावसंख्या आहे 43. एक गडी बाद झालेला आहे. अजूनही 55 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 30 आणि 2 महत्वाचे फलंदाज मैदानावर उपस्थित आहेत. श्याम. एक चांगला चेंडू आणि शरद चव्हाण हे परतलेले आहेत, गडी बाद झालेले आहेत. अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणी शरद चव्हाण यांचा गडी बाद झालेला आहे. नाणेफेकीसाठी वसंतराव नाईक लायन्स आणि सामंतदादा फायटर्स या संघाने नाणेफेकीसाठी पस्तीस धावांची खेळी करून परतलेले आहेत. अत्यंत आक्रमक खेळी शरद यांची. मात्र 15 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 3 चौकार आणि 3 षटकार लगावलेले आहेत. महत्वाच्या क्षणी गडी बाद झालेला आहे. आता जबाबदारी असेल आकाश आणि जीवन यांच्यावर आपल्या संघाला विजयी पथावर नेण्याची. अजूनही 29 चेंडूत 55 धावेची आवश्यकता आहे. प्रतिषटक 11.38च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. जो खेळाडू आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढतो तो खरा खेळाडू. पाहूया ही जबाबदारी कोणता गोलंदाज निभावेल किंवा कोणता फलंदाज आपल्या संघासाठी निभावेल. श्याम. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. 4 धावा मिळालेल्या आहेत आकाश चव्हाण यांना. सामंतदादा फायटर संघाचे कर्णधार राहुल राठोडजी यांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि अनिल पवार वसंतराव नाईक लायन्स संघाचे कर्णधार. कृपया दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अधिक विलंब आपण लावू नये. धावसंख्या आहे 47. 2 गडी बाद झालेले आहेत. 4थं षटक सुरू आहे. अजूनही 51 धावेची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला अडवलेला आहे. अचूक लाईन आणि लेनवर गोलंदाजी करताना श्याम जाधव फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे. 2 अचूक चेंडू श्याम यांचे. आपल्या संघासाठी एक ऑलराऊंडर खेळाडू. आतापर्यंत या षटकात केवळ 4 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी त्यांनी बाद केलेला आहे. छोटा श्याम. आकाश आहे स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल.
एक चांगला चेंडू श्याम यांचा पायाचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 48. अजूनही 24 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे. अ- 48. अरुण अरुण जाधव आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चोवीस चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 12.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 48. अरुण जाधव एक अनुभवी गोलंदाज आहेत. एक चांगला फटका या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. मिसफील्ड आणि चौकार. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 2 महत्वाचे फलंदाज मैदानावर फलंदाजी करतायत. अरुण जाधव आकाशसाठी. एक फुलटॉस चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र त्याने निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाकडून मिस झालेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील जीवन यांना. अरुण जाधव पुन्हा एकदा. धावसंख्या झालेली आहे 57. 2 गडी बाद झालेले आहे. 5वं षटक सुरू आहे. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. जीवनच्या बॅटमधून आलेला आहे हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 61. 2 गडी बाद झालेले आहेत. 5वं षटक सुरू आहेत. आता मात्र 20 चेंडूत 37 धावांची आवश्यकता आहे. 11.1 च्या सरासरीने. कृपया चेंडू पटकन द्यायचा आहे. दोन्ही कर्णधार आले असतील तर नाणेफेक करून घ्यायची आहे. वसंतराव नाईक लायन्स आणि सामदादा फायटर्स. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 61. 5वं षटक सुरू आहे. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही कर्णधार आले असतील तर नाणेफेक करून घ्यायची आहे. प्रमुख अतिथी माननीय बाहुल चव्हाण आणि पूनम बंजारा सर आणि इतर संघ मालक यांना विनंती करतो त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे.
निर्धाव असा हा चेंडू, षटक या ठिकाणी संपलेला आहे. कृपया फोटोग्राफरने टॉस का बॉस या व्यासपीठावर उपलब्ध राहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 61. 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 18 चेंडूत 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 37 धावा. 2 महत्वाचे फलंदाज मैदानावर उपस्थित आहेत. प्रति षटक 12.33 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम बबलू आलेले आहेत. आकाश आहेत स्ट्राइक वर. एक चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, सोपा, मात्र या चेंडूवर काही मोठा फटका खेळता आलेला नाही. आकाश यांना स्वतःवर काहीशे निराश आहेत. 17 चेंडूत 37 धावांची आवश्यकता आहे. आणि या चेंडूला टोलवलेला आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे आकाशच्या बॅट मधून. महत्वाच्या क्षणी हा षटकार आलेला आहे. 16 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज बबलू. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने, आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे आकाशच्या बॅट मधून. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. धावांचं समीकरण काहीसं 15 चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली आहे 73. 2 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाज बबलू पुन्हा एकदा. अत्यंत चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला होता. केवळ 1 धाव काढलेली आहे. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली आहे 74. 6वं षटक सुरू आहे. बबलू, एक मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, आणि लॉंग ऑनच्या दिशेने हा झेल घेतलेला आहे अरुण जाधव यांनी.
13 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत महेश जाधव. षटक या ठिकाणी संपलेला आहे. अजूनही 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 24 धावा. महेश जाधव आणि आकाश चव्हाण मैदानावर उपस्थित आहेत. पाहूया कर्णधार गोलंदाजीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवतात. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. पंच बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम चला पटापट अंपायर पटापट सुरू ठेवायचं आहे. पंच चला पटापट सुरू ठेवायचं आहे. बारा चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आहे श्याम. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे श्याम. बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेली आहे. अजूनही 11 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आहे. श्याम अत्यंत चांगला चेंडू. उत्कृष्ट लाईन आणि दोन्ही संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. दोन्ही संघांनी याचा नोंद घ्यायची आहे. खूप वेळ झालेला आहे या सामन्याला. कृपया पटापट फिनिश करायचा आहे. पुढचा सामना घ्यायचा आहे. दिवसभरातून अनेक सामने आपल्याला खेळायचे आहेत.
वसंतराव नाईक लायन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्याम पुन्हा एकदा आकाशसाठी. फुलटॉस चेंडू, एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आलेला आहे आकाशच्या बॅट मधून. नऊ चेंडूत 18 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू 18 धावा. आकाश आहे स्ट्राइक वर. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. गोलंदाज श्याम देखील अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी टाकताना या षटकात केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ग्रेट बंजारा संघाची 80. 4 गडी बाद झालेले आहेत. एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार आलेला आहे आकाशच्या बॅट मधून. 8 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. एक सुंदर फटका मारलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने आकाशच्या बॅट मधून. खणखणीत षटकार आलेला आहे. आता मात्र धावांचं समीकरण अत्यंत सोपं झालेलं आहे. हल्ला चढवलेला आहे श्याम यांच्यावर. आकाश यांनी 7 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण अत्यंत सोपं केलेलं आहे या षटकाराने. सात चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. श्याम पुन्हा एकदा आकाशसाठी. चला या पुढचा जो पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवलेला आहे आणि पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. लागोपाठ 2 षटकार आणि चौकार लगावलेले आहेत. आता मात्र 6 चेंडूत विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. ओव्हर चौवेचाळीस धावांवर फलंदाजी करतायत आकाश चव्हाण. 15 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे.
4 चौकार आणि 4 षटकार लगावलेले आहेत आकाश चव्हाण यांनी. आपल्या संघासाठी महत्त्वाची साकारलेली आहे. गोलंदाज आहे ईश्वर, स्ट्राईक वर आहे नितीन. एक छोटीशी अपील, मात्र पंच विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे आणि आकाश चव्हाण यांना अर्धशतकासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. आकाश चव्हाण आपलं अर्धशतक पूर्ण करेल किंवा नाही पुढच्या काही चेंडूवर दिसेल. आणि आकाश चव्हाण यांनी आपल्या स्टाईल मध्ये आपलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि सामना फिनिश केलेला आहे. एक चांगली खेळी साकारलेली आहे. द ग्रेट बंजारा संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकलेला आहे. चला पुढचा सामना तात्काळ क्षेत्ररक्षण लावायचा आहे सामंतदादा फायटर संघाने. यहाँ पर नाटमोड़ी